महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। सत्ता तिघांची आहे, पण सरशी कोणाची आहे आणि त्यासाठी संघर्ष कुठल्या पातळीला पोहोचला आहे हा खरा प्रश्न आहे। त्याचं कारण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये या सत्तेतल्या संघर्षांमुळेच महायुतीतल्या तीनही पक्षांमधल्या नेत्यांमध्ये एका प्रकारे राजकीय काय म्हणू आपण त्याला की मारामारी जी आहे ती बघायला मिळाली आणि यामुळे तीनही पक्ष एका प्रकारे त्यांना बदनामीला सुद्धा सामोरं जावं लागलं। उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर गेल्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आलेली होती। त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की संजय शिरसाटांचं प्रकरण समोर आलेलं होतं, योगेश कदम यांचं प्रकरण समोर आलेलं होतं, त्यानंतर पैशांच्या बॅग सकट संजय शिरसाटांचा फोटो किंवा व्हिडिओ गाजलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की अचानकपणे मुरलीधर मोहोळ पुण्यातले नेते भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री वादामध्ये सापडले जैन बोर्डिंगच्या जागेमुळे आणि त्यावेळेला मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडण्यात प्रचंड पुढे होते ते म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नेते माजी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर। हे प्रकरण संपतंय तोपर्यंत आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये काल परवामध्ये पार्थ पवार यांच्या जमिनीचं प्रकरण जे की 43 एकर कोरेगाव पार्कातली जमीन त्यांनी अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवरती आपल्या ताब्यात घेतल्याचा वाद जो होता तो उफाळून आला। अर्थात तो व्यवहार जो आहे तो रद्द झाला। पण हे का घडतंय आणि ही जी सत्ता जी आहे ती सत्ता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि त्यामध्ये मान ठोकून बसण्यासाठी इतका संघर्ष या तीन पक्षांना का करावा लागतो यामध्ये सरशी कोणाची होणार आहे हा खरा प्रश्न आहे। आणि हे केवळ या तीन प्रकरणांपुरतं मर्यादित नाहीये, जिल्ह्यांमध्ये काय चालू आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूयात। ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप, एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक म्हणालेले होते की नशिबानं मिळालेलं पद होतं एकनाथ शिंदेंना, ते त्यांना टिकवता आलं नाही। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातला संघर्ष आपल्याला कल्पना आहे की पालकमंत्री पदावरून सुरू झालेला आहे आणि थोरवे असतील, गोगावले असतील किंवा दळवी असतील या तिघांनीही टार्गेट केलेलं आहे ते म्हणजे तटकरेंना। आपण त्यानंतर बघितलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संघर्ष बघायला मिळतोय तो शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजे भोसले। काल शिवेंद्रराजे म्हणाले की तुम्ही सातारा सोडा, आधी पाटणमध्ये लक्ष द्या, त्यामुळे तो संघर्ष सुद्धा आपल्याला गाजताना बघायला मिळतोय। त्यानंतर आपण बघितलं की जळगाव जिल्ह्यामध्ये संघर्ष आहे किशोर पाटील विरुद्ध गिरीश महाजनांच्याच काय एका प्रकारे अत्यंत तिखट विधानं जी आहेत ती किशोर पाटलांनी युतीबद्दलची केलेली होती। इथे किशोर पाटील विरुद्ध गिरीश महाजन संघर्ष आहे। नांदेड जिल्हा अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामध्ये संघर्ष आहे। प्रतापराव पाटील चिखलीकर हे आधीचे भाजपचे नेते, मात्र निवडणुकीच्या तोंडावरती ते विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतरचा संघर्ष जो आहे तो या दोन नेत्यांमधला संघर्ष आपल्याला बघायला मिळालेला होता। खरं तर अशोक चव्हाणांच्या विरोधामध्येच त्यांचं अख्खं राजकारण राहिलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये राणा जगजितसिंग पाटील आणि तानाजी सावंत यांच्यातला संघर्ष म्हणजे हा तर अत्यंत ऐतिहासिक संघर्ष आहे। गेल्या काही काळापासून हे सातत्यानं आपल्याला तिथं बघायला मिळतंय। तानाजी सावंत हा आपला तंबू जो आहे तो तिथं फिक्स करण्यासाठी आक्रमक झालेले बघायला मिळतात। सिद्धराम मेहत्रे विरुद्ध सचिन कल्याण शेट्टी, अक्कलकोट सोलापूरमधला संघर्ष, सोलापूरमध्ये खरं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिक लक्ष घातल्यामुळे तिथं भाजप विरुद्ध भाजप हा एक वेगळा संघर्ष आणि भाजप विरुद्ध शिवसेना हा एक वेगळा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो आहे। माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे, सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात। सांगली जिल्ह्यामध्ये तानाजी पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर, पण इथे एक वेगळा संघर्ष आहे। गोपीचंद पडळकर विरुद्ध अख्खी राष्ट्रवादी हा एक संघर्ष आहे, गोपीचंद पडळकर विरुद्ध काँग्रेस असा एक संघर्ष आहे। त्यामुळे इथला संघर्ष जो आहे तो जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सुद्धा आहे, तानाजी पाटील असा सुद्धा आहे। केवळ जत तालुक्यापुरते गोपीचंद पडळकरांना आता काय म्हणून मर्यादित मानून चालणार नाही। नाशिक जिल्हा गिरीश महाजन विरुद्ध छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे शिवसेना, एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे, छगन भुजबळ आता ते राष्ट्रवादीचे किती आहेत हा प्रश्न आहे, पण गिरीश महाजन भाजपचे असा तो संघर्ष आहे। गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीची आघाडी होताना तिथं बघायला मिळते, शिंदेंना बाजूला सोडल्याचं आपल्याला बघायला मिळते। अशी ही संघर्षाची पूर्ण मालिकाच आपल्याला राज्यभर बघायला मिळते आहे।